आणि माथेरानची मिनी ट्रेन म्हणून प्रसिद्ध असलेली छोटीशी गाडी आता लक्झरी ट्रेन म्हणून ओळखली जाणार आहे, कारण मध्य रेल्वेने ट्रेनला 8 लक्झरी डबे जोडलेले आहेत। त्यामुळे निसर्ग सौंदर्याचा हा प्रवास आणखीनच सुखकारक आणि आरामदायी बनलाय। माथेरान थंड हवेचे ठिकाण असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते। इथल्या मिनी ट्रेनचाही माथेरानची राणी म्हणून नावलौकिक आहे। या ऐतिहासिक ट्रेनचा आता कायापालट झालाय। ट्रेनच्या जुन्या डब्यांची जागा 8 नव्या लक्झरी डब्यांनी घेतली आहे। त्यात प्रवाशांना मोबाईल चार्जर सारख्या अत्याधुनिक सोयी सुविधाही देण्यात आल्यात। नवीन ट्रेन मध्ये प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचे डब्बे बसवण्यात आलेत। इसके लिए इसके अंदर बेटर सीटिंग है, वाइडर विंडोज हैं, ताकि बाहर जो हमारे टूरिस्ट लोग जो जाते हैं उनको अच्छा व्यू दिखाई दे। इसमें ट्रांसपेरेंट रूफ है। इसके अंदर बाकी फैसिलिटीज़ हैं, जैसे मोबाइल चार्जर इसमें लगाए गए हैं। बेटर इंटीरियर्स हैं, फर्निशिंग्स इसकी बेटर हैं। तो हमें यकीन है कि हमारे जो पैसेंजर्स हैं, हमारे जो कस्टमर्स हैं, उनको ये कोचेस पसंद आएंगी। नव्या डब्यांमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय। नव्या ट्रेन बरोबर जुनी मिनी ट्रेनही 5 वेळा नेरळ ते माथेरान धावणार आहे। टॉय ट्रेन बहुत लग्जरी अच्छी है, उसमें ट्रैवलिंग भी बहुत सेफफुल है और इसमें स्पेस भी इतनी अच्छी है कि हम लोग लगेज के साथ भी आसानी से ट्रॅव्हलिंग कर सकते। तो या नवीन ट्रेन मध्ये ती खूप चांगली आहे, मला एकदम कम्फर्टेबल वाटते। असं जाते वरती असं जाते तर असं वाटते की थाक नाही लागते, एकदम कम्फर्टेबल रहते, लक्झरियस आहे एकदम नवीन ट्रेन। 105 वर्षांपासून पर्यटकांची अविरत सेवा करणाऱ्या या मिनी ट्रेनची दखल युनेस्कोने घेतली आहे। तसंच तिला जागतिक दर्जा देण्याचा विचारही सुरू आहे। लक्झरी डब्बे लावल्यानं माथेरानची ही फुलराणी आता मोठ्या जोखात प्रवास करणार आहे। सुहास रेळेकर, स्टार माझा, माथेरान।